वनस्पती द्रवाभिसरण प्रक्रियेने पाणी आणि अन्नद्रव्ये घेत असतात. दिल्या जाणाऱ्या पाण्यात किती अन्नद्रव्ये आहेत म्हणजेच त्यांची तीव्रता किती आहे हे ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन या परिभाषेत मोजलं जातं. पाण्यातील नत्र, स्फुरद, पालाश तसंच सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण ppm च्या परिभाषेत सांगणं शक्य आहे. याचाच अर्थ डिफ्युजरच्या अन्नद्रव्याचं नियोजन ppm मध्ये करणं पण शक्य आहे. पण ppmच का? आज तर आपण अन्नद्रव्य किलो किंवा पोत्यातील हिशोबात देत आहोत. मग हे योग्य नाही का? नाही, कारण आज जसं आपण पाणी झाडाच्या गरजेपेक्षा अनेक पटीनं जास्त देतोय तसंच अन्नद्रव्ये पण जास्त आणि अयोग्य पद्धतीने देतोय. त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्याचं एकाच वेळी व्यवस्थापन करणारं डिफ्युजर तंत्रज्ञान जेव्हा आपण वापरतो तेव्हा झाडाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार ppm च्या प्रमाणात त्याचं नियोजन करत असतो. 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम युरिया दिला तर नत्राचे 450 ppm होतात, तर 1 ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅशचे 415 ppm होतात. प्रत्येक पिकाच्या अन्नद्रव्याची गरज लक्षात घेऊन त्याचं काटेकोरपणे नियोजन डिफ्युजरनं शक्य आहे.